महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध तुमच्या आणि माझ्याच नव्हे तर या देशाच्या 140 कोटी जनतेचे उद्धार करते विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना त्रिवार वंदन। आज या केंद्रीय शिक्षिका धम्म प्रशिक्षण शिबिर हिंदी भाषिक या कार्यक्रमाला महाराष्ट्रभरातून 4 राज्यातून, त्याच्यामध्ये मला वाटतं महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेश आणि हैदराबाद या जिल्ह्यातनं, या राज्यातनं आलेल्या सर्व महिलांना मी पहिला तर आंबेडकर परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो आणि अभिनंदन करतो की तुम्ही तुमचं 5 दिवसासाठी तुमचं घरदार सोडून, तुमच्या मुलं सोडून तुम्ही आज ह्या चैत्यभूमी या इथे येऊन त्या प्रशिक्षण शिबिरामध्ये उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आणि त्याच्यामध्ये बौद्ध धर्माचं शिक्षण आणि त्याचे शिबिर घेतल्याबद्दल तुम्हा सर्वांचं अभिनंदन। त्याचबरोबर आज इथे त्याचबरोबर 39 महिलांमधनं 3 महिलांनी याच्यामध्ये उत्तीर्ण खूप चांगले मार्क मिळवले आहेत। त्या 3 महिलांना मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांनी या महाराष्ट्राभर आणि या देशामध्ये भारतीय बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार जास्तीत जास्त प्रमाणे करायला पाहिजे, त्याच्याबद्दल मी त्यांना अभिनंदन देखील करतो। त्याचबरोबर या इथे बाकीच्या ज्या महिला आहेत त्यांना कमी मार्क देखील भेटले असतील तर त्यांनी नाराज न होता तथागत भगवान गौतम बुद्धांचा धम्म हा जास्तीत जास्त प्रमाणे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करावा, हाच मी त्यांच्याकडनं अपेक्षा करतो। तथागत भगवान गौतम बुद्धांचा धम्म सांगतो अतदी भव, म्हणजे बी युअर ओन लाईट, म्हणजे तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात। तुम्हाला मार्क किती भेटलेत हे तुमचं शिक्षण किंवा त्या धम्माबद्दलचं शिक्षण किती आहे हे कळवत नाही, पण तुम्हाला तो धम्म किती समजला आहे तो महत्वाचा आहे। तुम्ही तुमच्यामध्ये बौद्ध धम्माबद्दल असलेला विचार आणि प्रसार हा समजून तो लोकांपर्यंत तुम्ही तुमच्या घरापर्यंत, तुमच्या मुलांना, तुमच्या घरामधल्या कुटुंबाला देखील जर तुम्ही तथागत भगवान गौतम बुद्धाचा धम्म जर सांगितला तर या देशामध्ये क्रांती घडू शकते। बाबासाहेब आंबेडकरांना सर्वप्रथम जर तथागत गौतम बुद्धांचा धम्म जर ओळख कधी झाली होती तर ते जेव्हा 10वी मध्ये त्यांचा मॅट्रिक्युलेशनचा अभ्यास संपला होता तेव्हा वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी तथागत भगवान गौतम बुद्धाचा धम्म त्यांच्या रेफरन्स मध्ये आला होता की जेव्हा त्यांना खऱ्या अर्थानं भगवान बुद्धांचा धम्म काय असतो हा कळाला होता। आणि एकूण एक त्यांच्या पायरीवरती जर तुम्ही बघाल तर तथागत गौतम बुद्धांच्या प्रज्ञाशील, करुणा आणि बंधुत्व ह्या शिक्षणावर, या प्रिन्सिपल्स वरती त्यांनी हा देशाचं संविधान निर्माण केलंय। जर खऱ्या अर्थानं या ज्या मनुवादी सरकार आणि या मनुवादी व्यवस्थेला जर खऱ्या अर्थानं जर कोण मात देऊ शकत असेल तर ते फक्त आणि फक्त बाबासाहेब आंबेडकरांचं आणि तथागत गौतम बुद्धांचा धम्म आहे। जर खऱ्या अर्थानं या देशाला जर पुढे न्यायचं असेल तर त्याचा पर्याय फक्त आणि फक्त बौद्ध धम्म आहे। म्हणून आज मी इथे उपस्थित सर्व महिलांना जास्त वेळ न घेता एवढंच सांगू इच्छितो की तुम्ही तथागत गौतम बुद्धांचा धम्म वाचा। तुम्हाला जर फक्त एकच पुस्तक वाचायचं आहे ते आहे बुद्ध आणि धम्म जे बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं आहे, त्याच्या पलीकडे तुम्हाला कुठलीही पुस्तकं वाचायची गरज नाही, कारण की तथागत भगवान गौतम बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला बुद्ध धम्म जो आहे त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि धम्मामध्ये जो बाबासाहेब आंबेडकरांनी कारण की बौद्ध धम्म हा खूप वेगळा, म्हणजे खूप वेगवेगळ्या प्रकारचे धम्म आहेत। त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी जो नवयान जो बौद्ध धम्म दिलाय त्याच्यामधनं बाबासाहेब आंबेडकरांनी सुपरस्टिशन्स असतील, अंधभक्ती असतील, हे सर्व त्याच्यामधनं रूढी परंपरा बाबासाहेबांनी काढून त्याच्यामधनं नवा धम्म दिला आणि तो धम्मावर चालणंच ह्या देशाचं आणि ह्या इकडच्या व्यवस्थेला बदलण्याचं एकमेव शस्त्र आहे आपल्याकडे। म्हणून मी तुम्हाला एवढेच सांगू इच्छितो की तुम्ही सर्वांनी बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला बौद्ध धम्म, बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं पुस्तक बुद्ध आणि धम्म ह्याच्यावरच फक्त काम करा, ह्याच्यावर अभ्यास करा। तुम्हाला जे काही रेफरन्स असेल ते फक्त आणि फक्त त्या पुस्तकाच्या माध्यमातून तुम्ही पढा, कारण की सगळेजण आपापल्या ज्याला जसं बौद्ध धम्म इंटरप्रेट होतो, कारण की ज्याला जसा बौद्ध धम्म समजतो तो त्याच्या प्रमाणे तो बौद्ध धम्म सांगतो। परंतु तुम्हाला जर खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला बौद्ध धम्म समजायचा असेल तर तुम्हाला फक्त आणि फक्त बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला बुद्ध आणि धम्म हेच वाचायला पाहिजे आणि तुम्हाला अपेक्षित असलेला बौद्ध धम्म समजून तुमच्या कुटुंबाला बौद्ध धर्माबद्दल माहिती देणं हे फार महत्वाचं आहे। आणि म्हणून मी तुम्हा सगळ्यांना एकच नम्र विनंती करतो की तुम्ही सर्वांनी
बाबासाहेबांनी दिलेला बौद्ध धम्मावरचा अभ्यास करा, प्रचार करा आणि प्रसार करा आणि या भारताला बौद्धमय करूया. जे बाबासाहेब आंबेडकरांचं शेवटचं स्वप्न होतं की या देशाला मला बौद्धमय करायचं. जय भीम, जय भीम.